मित्रांनो, आता पोलीस भरतीचे ग्राउंडच्या तारखा लवकरच सुरू होतील. परंतु काय मुलांचा असा प्रश्न आहे की सर आमचं 100 मीटर सुधरत नाही, आम्ही वर्कआउट काय करायचं. आणि काय मुलं म्हणतात सर मला 100 मीटरचं स्पीडच येत नाही, तर मग मला ते लब्बरचे जे बँड असतात ती मारू का, पायऱ्या मारू का. मी मित्रांनो मागच्या वेळेस पण सांगितलं होतं, तुम्हाला जर 100 मीटर सुधारायचं असेल तर हा वर्कआउट करणं गरजेचं आहे, परंतु कधी ती महत्वाचं आहे. तुम्ही आता 20-25 दिवसावरती तुमचं ग्राउंडच्या तारखा पडतील, बरोबर. 20 तारीख तर आलेली, आणि तुम्ही जर आता लब्बर जर मारले तर तुमच्या मांड्या पूर्ण पॅक होतील. एबीसी करतो, एबीसी केली की बॉडी लॉक होती. तर ह्या वर्कआउट करत बसू नका. रॅपिटेशन मारा 120, 100, 150, 70, 60, 50 मीटरच्या रॅपिटेशन मारा. तुम्हाला स्पीड पण वाढेल, स्ट्रेंथ पण वाढेल. कारण तुम्हाला 100 मीटर पळायचंय, तुम्ही 120 पळला, 200 पळला तर 100% तुमच्यात इम्प्रुव्हमेंट होईल. तुम्हाला पळायचंय 100 मीटर आणि तुम्ही प्रॅक्टिस करताय 60 मीटरची, 70 मीटरची, 30 मीटरची, तुम्ही 80 मीटरला गेले की गाठणार आहे. तर या चुका टाळा आणि लब्बर मारत बसू नका, एबीसी करत बसू नका, हिल मारत बसू नका. वारंवार सांगतो मी, परंतु मुलं मला विचारतातच तर मी करू का, घेऊ का, काय करू. स्टार्ट करायला चांगलं शिका, तुमचं 100% इम्प्रुव्हमेंट होऊन जाईल. आणि प्लस ज्या ठिकाणी सेन्सर आहे तिकडे 5 मीटर मागून तुम्ही स्टार्ट घ्या. 100% तुमचं नाही टायमिंग मध्ये कव्हर झालं तर मला सांगा. फक्त चुका करू नका. काय अडचण असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला त्याबद्दल लगेच रिप्लाय. जय हिंद.